हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सगळ्यांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा. आणि आज आहे श्रावणातला पहिला सोमवार, तर आज आहे उपवास आणि आता घरामध्ये कामं वगैरे स्टार्ट झालेली आहेत. छान अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आता डायरेक्ट पूजन करायचं बाकी आहे आणि खापरमध्ये वगैरे आपण ज्या काही लाई आहेत आपण फोडायचं काम चालू आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कशा पद्धतीने कोकणामध्ये नागपंचमी एकदम पारंपरिक पद्धतीने कशी सेलिब्रेट केली जाते हे तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण घराजवळच आपल्या इथे जे भोमेडे आहेत त्यांना आमच्याकडे त्याला भोमेडे म्हणतात. म्हणजेच काय, तर तुम्ही वारूळ पण त्याला म्हणू शकता. तर वारूळ जे असते ना त्याला आम्ही पुजतो. तर आता आम्ही जाणार आहोत, आमच्या इथेच आहे काकांच्या इथे बागेमध्ये वारूळ, तिथे जाऊन आम्ही पुजणार आहोत. तर लाईव्ह पण येणार आहे, लाईव्ह पण बघा नक्की. म्हणजे कसं वाटतं काय वाटतं बघा नक्की. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता घरामध्ये थोडी लगबग चालू आहे. डायरेक्ट पूजा आपली स्टार्ट होला तेव्हा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करतो आणि तुम्हाला हे पण दाखवते की खापरामध्ये लाह्या कशा फोडतात किंवा काय पद्धत आहे. तर चुलीवरती काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर चला. जास्त टाकलं तर काय होईल ग? करपूर खाली तर आपल्या लाह्या फोडून झालेल्या आहेत आणि आता आहे ना जे काही टरफळं असतील, जे काही भाटकुंडे आहेत ते काढतोय. कारण की सगळेच काही जे आपण खापरामध्ये भात टाकतो ते सगळंच काही फुटत नाही, काय काय भात तसाच राहतो. त्याच्यामुळे ते साईडला वगैरे करायला लागतं. आणि जे काही आतली टरफळ आहे ती पण नंतर काढायला होतं. लाह्या आपल्या भाताच्या लाह्या काढून साईडला. तर जी पूजेची तयारी ती पण तुम्हाला दाखवते की पूजेमध्ये काय काय घ्यावं लागतं किंवा काय काय असतं. चला ते दाखवते देवघरात आपल्या. तर हे आहे आपलं देवघर आणि देवघरामध्ये सगळं फुलं, दूध, अगरबत्ती, पंचफळ, त्याच्यानंतर विडा वगैरे घेतलेला आहे, लाह्या वगैरे घेतलेल्या आहेत. तर चला आता आपण आणि घराजवळच आहे त्याच्यामुळे जास्ती काही लांब नाहीये, दुपार झालेली आहे. तर चला आता हळूहळू सगळेजण येत आहेत. आणि हा जो सण आहे नागपंचमी, सगळ्या बायकांचा सण आहे, सगळ्या सुवासिनींचा सण आहे, सगळ्या बायकांचा. आणि दुसरी गोष्ट असा सण आहे की सगळ्याजणी एकत्रित होतात आणि हा सण साजरा करतात. सणामध्ये एवढी ताकद आहे ना की कोणताही सण असू दे सगळ्यांना एकजुटीने सगळेजण मिळून मिसळून सण साजरा करतात. आणि हीच गंमत आहे सणाची की जे काय आपले रुसवे फुगवे असतील ते साईडला ठेवून सगळे एकत्रित येऊन असे छानपैकी सण साजरे करावेत अशा पद्धतीने. आणि सगळे सण आपण जोपासले पाहिजेत आणि त्या घेतली पाहिजे. तर
इथे आपले जे भोमेळे आहेत ते फोडून झालेले आहेत. वरचे जे तोंड असतं ना ते थोडं हे केलं जातं, वरून तोडलं जातं आणि त्याच्यानंतर सारवून नंतर ही रांगोळी वगैरे काढली जाते. तर आता नागपंचमी म्हणजे पंचमी असल्याने थोडा पाऊस पण आहे येऊन जाऊन, तर म्हणजे असं खूप असं पाऊस नाही पण येऊन जाऊन वगैरे पाऊस आहे. तो व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आता ह्यांना आमच्याकडे वारू किंवा भोमेडे म्हणतात. रानामध्ये जर बघितले तर खूप मोठे मोठे पण तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बागेमध्ये आहे. तर आमच्या काकांचे आम्ही गेल्या वर्षी पण इथे झाले होते आणि यंदा पण इथे झालेले आहे. आमच्याकडे ह्यांना भोमेडे पण म्हणतात आणि वारूळ पण म्हणतात. आम्ही नागपंचमीमध्ये पोचतात. काही काही ठिकाणी काय करतात की जे काही मातीचे नाग वगैरे बनवले जातात आणि त्याच्यानंतर त्यांची पूजा वगैरे केली जाते. तर तशा पद्धतीने पण पूजतात आणि आमच्याकडे मोस्टली नागपंचमीला हे वारुळं वगैरे पूजली जातात. आता बघा सारवण वगैरे झालंय, दिवा वगैरे ठेवून झाल्या आणि नंतर मग हळूहळू सगळी जी काही पूजा असते ती अशा पद्धतीने केली जाते. तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटले होते की नागपंचमीला जो सगळ्यात फेमस पदार्थ बनवला जातो तांदूळ, त्याचा व्हिडिओ आणि कशा पद्धतीने बनवले जातात, एकदम सोप्या पद्धतीने बनवले जातात ते पण तुम्हाला त्या व्हिडिओतून बघायला मिळेल. तर आता आपले इथे भोमेडे वगैरे हे करून झालेले आहेत आणि आता बऱ्यापैकी सगळेजणी आल्यात, त्याच्यामुळे गर्दी वगैरे आहे. तर हळूहळू सगळेजण करून घेतात. तर इथे बघा बऱ्यापैकी सगळ्यांचे झालेले आहेत. तर इथे अशी अगरबत्ती वगैरे दाखवली जाते, त्याच्यानंतर देवाला विडा ठेवला जातो, नैवेद्य दाखवलं जातं आणि नंतर मग हे वगैरे दाखवलं जातं, सोनाळ्या वगैरे आहेत त्या घातल्या जातात, जे काही वारुळ आहेत त्याला. तर आमच्याकडे अशा पद्धतीने ही पूजा केली जाते. आता अजून एक आमच्याकडे प्रथा अशी आहे की आपल्या घरातली बहीण वगैरे नसते, कामानिमित्त बाहेर वगैरे असतील तर त्यांच्यावरचं पण पूजलं जातं. कारण की जे काही वारूळ किंवा जे काही आपले नाग असतील तर तो आपला भाग तर अशा पद्धतीने हे ज्यामध्ये तिरडे आहेत, सोनावळे आहेत ते असे ठेवले जातात वारूळ आणि त्याच्यानंतर मग छानपैकी नैवेद्य वगैरे दाखवतात साईडला असे एक एक करून सगळ्याजणी. लकी तिकडे आहे काय म्हणजे अशी की अजून एक दिलं त्याला वॅक्सिन वगैरे करत असताना दूध, लाह्या आणि काल विचारले त्यांनी काकांचं हे सगळं जे काही वारू त्याला हे पण झालंय ग, गोचडा पण जाम झाला, सगळ्याजणी गर्दी खूप झाली होती, थकल्यासारखं झालंय पटापट सगळ्याजणी करत होतो. तर त्या माईच्या मीला काय अधूनमधून पाऊस पण येत होता, त्याच्यामुळे एवढ्या जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलेलं आहे आणि लाईव्ह पण आपलं चालू होतं. तर एवढे त्यांनी चिकू अर्धा खाली गेली त्या 2-3 दिवसात त्या माकडाने. बघा दूध आणि लाह्यांचं हे केलं जातं, सोडलं जातं भोमेडामध्ये आणि त्याच्यानंतर दूध आणि पाणी मी बोल आता ते आमच्याकडे केलं जातं. परत बोलायचं शेवटी नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला व्हिडिओ वगैरे आणि कशी आमची ही प्रथा वाटली नक्की सांगा. तर आता हळूहळू बऱ्यापैकी सगळ्यांचं झालेलं आहे. त्याच्यानंतर मग ही एकदम म्हणजे ही पद्धत ना दरवर्षी आम्ही अशीच करतो. पाया पडून झालं की मग ही जी पूजा असते ती संपते. मग अशा सगळ्या ज्या काही राहिलेल्या आपण मग बायका ज्या असतात त्या अशा करून घेतात पूजा वगैरे. तर आता बऱ्यापैकी सगळ्यांच्या झाल्या, मग आम्ही सगळे असे बसतो आणि नंतर आहे ना हळद पिंजर वगैरे लावली जाते आणि जे काही दूध वगैरे उरलं असेल ते वारूळात वगैरे सगळ्यांच्या उरलेल्या आणि तो जो प्रसाद आहे ना तो वाटला जातो आणि याचा तर बघा सगळ्याजणी एकत्र आल्या आहेत, हसणं वगैरे सगळं चालू आहे बघू शकता तुम्ही. तर हा सणाचाच एक काय म्हणू शकता तुम्ही एक मस्त असा क्षण असतो की तो तुम्ही सणाच्या मार्फत तुम्ही छानपैकी जगायला मिळतो आणि सगळे एकत्रित तर असे इथे सगळे लावायचं काम चालू आहे. दरवर्षी अशी नागपंचमी साजरी करतो. आता उपवास आहे, श्रावणी सोमवार आहे, त्याच्यामुळे तसं बघायला गेलं तर आता जेवण वगैरे आहे. काही जण उपवास सुद्धा धरतात आणि श्रावणी सोमवारच आहे त्याच्यामुळे तोही उपवासच झाले. तर मग रात्री जेवण वगैरे केलं जातं आणि नंतर मग नैवेद्य वगैरे दाखवला जातो. तर चला कसा वाटला काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. आमची ही जी प्रथा आहे कोकणातली कशी वाटली तुम्हाला आणि आता बऱ्यापैकी सगळ्यांना हळदी कुंकू लावून झालेलं आहे आणि आता हळूहळू जे काही आपल्या लाह्या वगैरे आहेत ना त्या पण नेणार. तर लाह्या ज्या आहेत ना ह्या दुधातून वगैरे चांगल्या लागतात, साखर दूध वगैरे आणि अशा जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात. आता वरीच्या लाह्या आणि आपल्या भाताच्या लाह्या या सगळ्या मिक्स असतात. तर अशा मिक्स करून बघा सगळ्यांना हा जो प्रसाद आहे ना ह्या सगळ्यांच्या ज्या काही उरलेल्या वगैरे आहेत ना त्या अशा आपण सगळ्यांना वाटतं. ह्या लाह्या अजिबात खाली सांडायच्या नाही, त्याचं महत्त्वच तसं आहे. त्याच्यामुळे छानपैकी घरात ठेवलेल्या मध्ये घेतात
तर इथे सगळ्यांना हळूहळू दिलं जातं आणि खूप मजा येते. आणि आता बघायला गेलं तर पुढे पण खूप मस्त मस्त असे सण आहेत आपले. तर तेव्हा पण आणि गणपती म्हटलं तर अजून मजा येते गणपतीमध्ये, तर ते पण व्हिडिओ लवकरच येतील. तर असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. लाईव्ह पण आपलं आहे, लाईव्हला पण बघा. जरी तुम्हाला लाईव्ह नाही बघता आलं तरी अपलोड झाल्यावरती नक्की बघा. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत आणि नक्की कमेंट करा कसा व्हिडिओ वाटला, काय वाटला. तर असा आमच्या नागपंचमीचा जो काही सण होता तो आम्ही असा साजरा केला. तर चला, बाय बाय.